यावर्षी पण एवढा तेवढा पाहिजे तेवढा नाही आहे, थोडा असं म्हणजे साधारणपणे गेल्या वर्षी होणार होता तो यावर्षी पण एवढा तेवढा पाहिजे तेवढा नाही आहे, थोडा असं म्हणजे साधारणपणे आम्ही म्हणजे पारंपरिकपणे करतो, म्हणजे सण साजरा करतो. बोल बोल थोडं बोल थोडं बोल बोल. आशा आहे की आमच्या जे साध्या आमची गेल्या वर्षी 2020ला कोविडमध्ये ते टर्न आमचा 2021ला पोस्टपोन झालं आणि गव्हर्नमेंटने पण सध्या ठाकरे साहेबांनी पण आम्हाला सांगितलं होतं, म्हणजे त्यांनी न्यूजमध्ये त्यांनी ऐलान केलं की गोकुळाष्टमी आहे, नारळी पौर्णिमा आहे, जी आपण कधी नाही झाली अशा पद्धतीने आपण करायचं. त्यामुळे आम्ही जो आमचा सण आहे याच्यापेक्षा पण फटाफट येतो आणि आता आम्ही हा साध्या सुद्धा पद्धतीने करतो. हीच सरकारकडे प्रतीक्षा आहे. गोपाल कृष्ण महाराज की ते पण बोटीवर कामं करणारे आम्हाला पैसे द्यावे लागते वर्षाचे, ते डिझेलमुळे आम्हाला होत नाही. दर्याला सोन्याचं नारळ देऊन दर्याकडे प्रार्थना करतात की आम्हाला वर्षभर चांगले पैसे मिळू दे. त्याचप्रकारे तुम्ही सरकारकडून काय मागण्या कराल? आम्हाला अपेक्षा म्हणजे सरकारकडून असं आहे की आमचे जे डिझेलचे भाव एवढे वाढले तर आम्ही बोटी चालवायला आम्हाला म्हणजे मुसीबत एवढी झालेली आहे. गेल्या वर्षीपासून म्हणजे 70 रुपये होतं आणि आत्ताच्या तारखेत म्हणजे गेल्या वर्षी आम्ही शेवटला जे 70 का 60 डिझेल भरत होतो आणि आत्ताच्या तारखेत म्हणजे एका पावसाळ्यामध्ये ते लोक 95 वरती पोहोचले शकतो. म्हणजे आपलं स्टेट गव्हर्नमेंटने वाढवला का कोणी वाढवला ते नाही, पण एवढ्या 95ने आम्ही बोटी कशा काय चालवू शकणार. म्हणजे गेल्या वर्षीला आम्ही 70 रुपयांनी चालवू नाही शकलो आणि आता 95मध्ये कसे काय चालू शकणार. म्हणजे याच्यावरती पण आम्हाला सरकार म्हणजे आमच्यावरती लक्ष द्यावं असं आमची विनंती आहे सरकारकडे. शेतकरी कोळी लोकांकडे पण लक्ष द्यावं, कारण की आता जे दादर मार्केट आहे, क्रॉफर्ड मार्केटला म्हणजे खूप मच्छीचं नुकसान झालेलं आहे काय आहे. आणि आता डिझेलचा पण भाव जो पुष्कळ प्रमाणे वाढलेला आहे आणि म्हणजे कधी नाही झालं असं यावर्षी झालेलं आहे, कारण की अजून पुष्कळपणे बोटी ज्या आहेत त्या निघालेल्या नाही आहे आणि अजून पण बोटी बंद आहे. आणि आम्ही सरकारकडे
कारण की आमची जे आहे जे आम्ही परिस्थिती आमची आता पहिल्यांसारखी नाही राहिलेली आहे आणि आमची जी आहे ते दर्यावर आणि आमच्या बोटी निघतील तर तेव्हाच आमचं समजा घर चालू त्याचं आमचं दर्यावर काही नाही आहे आमचं दर्यावर पोट आहे. आणि जे आहे आता काही लोकांना वाटते कोळी महिला आहे ते दागदागिने घालून मिरवतात. आता आम्ही हे जे आहे ते सगळं नकली आहे. आम्हाला शौक आहे म्हणून आम्ही घालतो. आणि पुष्कळ आम्ही मेहनत करतो काय करतो. शेवटी ते गाणं आहे ना कोळ्यांचा धंदा हाय जीवा उदारी ग कोल्यांचा धंदा हाय जीवा उदारी पाठीशी उभी हाय एक विराई ग पाठीशी उभी हाय एक विराई.